किती 24 मिलीग्रामचीच गरज आहे, जास्त नाही. 24 मिलीग्रामची. मग त्याच्यातून 400 ग्राम मधून ते निघणार आहे. जसं लोणी काढतं ना, लोणी किती निघतं, दूध किती असतं, दूध दही एवढं असतं ना, लोणी किती निघतं एवढं निघतं आहे की नाही. तसं जेवण आज एवढं असतं, पोषक तत्व किती निघतात एवढेच निघतात, म्हणजे मिलीग्राम निघतात. आता मिलीग्राम निघाल्यानंतर हे 24 मिलीग्राम शरीर चालवतं. शरीराला चालवणारं कोण आहे, 24 मिलीग्राम. पण तिथून पुढे शरीर चालतं आणि ते नीटनेटकं चाललं नाही तर आजार वाढलेला आहे, त्याला चोथा बोलतात. आणि तो चोथा बाहेर जर पडला नाही तर काय होणार आहे, त्याची चरबी बनेल, ब्लॉकेज बनतील, मुतखडे बनतील, पित्तखडे बनतील, काय तर बनतील ना. ते बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि हे बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, शुद्ध ऑक्सिजन. काय लागणार आहे, शुद्ध ऑक्सिजन. आणि शुद्ध ऑक्सिजन ज्यावेळेस पेशींना मिळतो तो कुणाला मिळणार आहे, पेशींना मिळणार आहे. शुद्ध ऑक्सिजन म्हणजे काय, शुद्ध ऑक्सिजन म्हणजे काय, हे का सायन्सची भाषा सोडू, आपण सायन्स ही बाजूला काढू, विज्ञान बाजूला काढू, आपण थोडंसं साध्या भाषेत करू. ऑक्सिजन म्हणजे थंड हवा, गार हवा. आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे गरम हवा. गरम हवा. आपल्या पेशी काय करतात, गार हवा घेतात आणि स्वतःमधली गरम हवा सोडून देतात. स्वतःमधली गरम हवा सोडून देतात, बरोबर. तर गरम हवेला आपण गॅस बोलतो. गरम हवेला काय बोलतो आपण, गॅस बोलतो. थंड हवेला ऑक्सिजन बोलतो. पेशी काय करतात, ऑक्सिजन घेतात, थंड हवा घेतात, गरम हवा सोडतात. हीच क्रिया होती, बाकी काय क्रिया होत नाही. थंड हवा घेतात, स्वतःला नॉर्मल करतात, स्वतःला नॉर्मल करतात, ॲसिडिटी मुक्त करतात आणि बाकीचं गरम हवा सोडतात. त्याला आपण गॅस बोलतो. आता गॅस आपल्या शरीरामध्ये काय आहे, वात, पित्त आणि कफ है ना. आपल्या शरीरामध्ये काय आहे, वात आहे, पित्त आहे आणि कफ आहे. आता याच्यामध्ये वात म्हणजे काय तर गॅस, वात म्हणजे गॅस. आणि हा गॅस आपल्या शरीरात हवं का नाही, आणि नसेल तर काय होतं ते पण सांगितलं. गॅस हा शरीरामध्ये हवा आहे. गॅस जर नसेल तर हा माल बाहेर पडणार नाही. 2 नंबरचा माल बाहेर पडणार नाही गॅस नसेल तर. आणि गॅस असेल तर तो दबाव देणार आहे, तो कचरा बाहेर पडणार आहे. आणि हा कचरा जर बाहेर नाही पडला तर आजाराचं स्वरूप पकडणार आहे. तर गॅस चांगला पण आहे बघा, वात चांगला आहे पण दोष नको आहे ना. वात दोष तयार होतो. म्हणजे अति गॅस, आणि अति गॅस झाल्यानंतर तो गॅस आपला बाहेर पडत असतो. आणि आपण जर तो गॅस शरीरामध्ये जास्त कचरा जर असेल तर तो गॅस काय होतो, दुर्गंधी घेऊन येतो बाहेर. 4 माणसामध्ये आपण गॅस सोडल्यानंतर काय होतं, लास्ट अपमान वाटतो आहे की नाही, अपमान वाटतो. त्यासाठी आपला गॅस चांगला बाहेर पडण्यासाठी आपलं आतमध्ये निर्मळ पाहिजे, आतमध्ये निर्मळ हवा आहे. तर याच्यामध्ये हा जो वात आहे, हा गॅस आहे, हा गॅस चांगल्या प्रकारे बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आतमध्ये निर्मळ झालं. आतमध्ये काय पाहिजे, निर्मळ. आता निर्मळ होण्यासाठी या DXN कंपनीने काय केलं की एका फळावरती रिसर्च केला. 10.5 वर्ष कंपनीने रिसर्च केला. आणि रिसर्च केल्यानंतर त्यांच्याकडं गॅनोडर्मा या फळाला नाव दिलं. फळाला नाव काय दिलं, गॅनोडर्मा. हा गॅनोडर्मा जो आहे तो अशा प्रकारचं फळ आहे, अशा प्रकारचं फळ असतं. आपण ज्याला बोलतो ना मशरूम जातीमधले हे फळ आहे. मशरूम जातीमधलं हे फळ आहे. आणि हे जे फळ काय करतं, त्याच्यामध्ये 2 घटक आहेत चांगले आपल्या कामाचे. एकाचं नाव आहे पॉलिसॅकराइड आणि एकाचं नाव आहे ऑर्गॅनिक जर्म. आता तुमचा गॅस हा चांगला बाहेर पडावा, म्हणजे दुर्गंधी येऊ नये, त्यासाठी ज्या फळाची पावडर जी आहे ही कॅप्सूलमध्ये बनलेली आहे, चहा पावडरमध्ये टाकलेली आहे, कॉफीमध्ये टाकलेली आहे. तुम्ही कसं वापरू शकता तसं वापरायचं. एक आतमध्ये गेल्यानंतर काय करणार आहे, आतून स्वच्छता चालू करणार आहे. आतमधून काय करणार आहे, स्वच्छता चालू करणार आहे. जशी स्वच्छता चालू झाली तर काही दिवस तुमच्या गॅसचा वास येणार आहे. पण काय त्याच्यानंतर एकदा स्वच्छता चांगली झाली तर गॅसचा वास येणार नाही आणि गॅसचे अडथळे राहणार नाही.
गॅस हा अडथळे बनवून राहणार नाही. तर हे काय करणार आहे, पॉलिसॅकराइड आतमधून शुद्ध करणार आहे आणि या आतमधला कचरा ज्याला ब्लॉकेज बोललं जातं ना, हे ब्लॉकेज पूर्ण निघून जाणार आहे आणि ब्लॉकेज निघून गेल्यानंतर आज तुम्हाला जो ऑक्सिजन मिळतो तो प्युअर नाही, तर त्या फळामध्ये ऑर्गॅनिक जर्मिनेट 6000 ppm म्हणजे जसं आपण लिटर मोजतो ना तसं ऑक्सिजन मोजायचं माप असतं, त्याला ppm बोलतात. तर ऑक्सिजनची मात्रा जगात सगळ्यात जास्त त्या फळामध्ये आहे आणि या फळाला आयुर्वेदाचा राजा म्हणून एक प्रमाणपत्र मिळालं. बरोबर, हे तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करणार आहे, गॅस बाहेर काढण्यानंतर फुगलेलं शरीर तुमचं नॉर्मल होणार आहे. जे शरीरात फुगलेलं जे आहे ते नॉर्मल होणार आहे. त्याने हे अन्न घटक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी होणारे ऑक्सिजन सुद्धा वाढणार आहे आणि अशा प्रकारे जे आपलं शरीर आहे शरीर आपलं काय होणार आहे, आतून दुर्बळ. माझा चेहरा दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, इकडे उजेड आहे, इकडे अंधार आहे, चेहरा टवटीत वाटतं का माझा? 50 वर्ष वय आहे माझं, तोंडाला माझे काय लावत नाही, काही लावत नाही, काही वापरत नाही. मी ही थेरपी स्वतः वापरतो म्हणून माझा चेहरा चांगला आहे, चेहरा चांगला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही असं कराल तर हे ब्लड आहे माझ्या चेहऱ्यामध्ये, हे ब्लड आहे. तुम्हाला पण हे लाल दिसलं पाहिजे, पांढरं पांढरं नाही, तर लाल दिसलं पाहिजे. हे तुम्हाला हे ब्लड दिसलं पाहिजे, बरोबर. आणि याच्यामध्ये हिमोग्लोबिन, ही पॉवर पाहिजे. हे तुमचं ब्लड चांगलं असेल तर याचा बेनिफिट तुम्हाला सांगतो. ही स्किन कशी वाटते तुम्हाला, इकडे बघा स्किन कशी वाटते, लूज वाटते, टवटवीत वाटते, टवटवीत वाटते, पॉवर वाटते. एखाद्या एक फटका मारला तर खाली पडणार, तो किती पण 100 किलोचा असतो, नाही पडला तर बघा ही पॉवर. हे काय देतं, पॉवर आहे. म्हणजे प्रोडक्टचा बेनिफिट, आम्ही खातो त्याचा बेनिफिट आहे. हा बेनिफिट तुम्हाला आवडेल, प्रत्येकाला आवडणार. मी 50चा आहे, तुम्ही 55चे असतात, यात जास्त काय फरक नाही. हा अजून आता रिवर्स यायला आवडेल का, माघारी यायला आवडेल का? आवडेल. पण तुम्ही माघारी म्हणता तर आता हे असले हे जवान कोण येतं 20-22 वर्ष, त्यांचा हात असा दाखवा, एवढी स्किन दाखवा, एवढी स्किन दाखवा, मजबूती दाखवा, दाखवा मजबूती, ही जवान पोराला दाखवा. म्हणजे माझं काय झालं, कमी तुझं वय किती आहे? 23. माझं 50. मी रिवर्स आलो तुझ्यापेक्षा लहान वाटायला. मग याचा तुला आवडेल का? नैसर्गिक होणं आवडेल का? तुझ्या वयाची जी नैसर्गिक ब्युटी आहे, नैसर्गिक ब्युटी होणं आवडेल का? बरोबर. त्यासाठी ही स्टडी हे सांगतोय, ही मीटिंग जी सांगतोय. तर या ठिकाणी तुम्ही मॅडम शनिवार ना, दर शनिवारी तुझ्या माध्यमातून तुझ्या मैत्रिणी आल्या पाहिजे. ही जी माहिती मी दिली ही प्रॉपर माहिती तुला मिळाली. तर या ठिकाणी अजून काय सांगू इच्छितो मी, आज या ठिकाणी तुम्ही ह्या वस्तू वापरल्या, तुम्ही चांगले झाले बघा. तुमच्या शरीरामध्ये दोष आहे म्हणून जे दुखणं जे आहे ते वाढणार आहे. मॅडम तुमचं दुखणं वाटतंय, वेगळे वाटा का? कारण प्रोडक्ट मी तुमच्या हातने काम चालू केले. 6 महिने वापरता हे लावायची गरज नाही. हे उंचके निघतात ना ते पण बंद होणार. हे फुगलंय ना, ही हवा भरली ना, हवा ही सगळे जागेवर येणार, हे सगळं जागेवर आवडेल ना, बरोबर. चढ मनका तुमचा असा चाललाय ना, असा चालणार सरळ, बॅलन्स जातोय ना, सरळच चालणार, आवडेल ना. त्रास सहन करा. टाकीचे भाव सोडल्याशिवाय देव येत नाही, टाकीचे भाव सोडल्याशिवाय देव येत नाही. सहन करा. जास्त दिवस नाही, 15 दिवस, महिनाभर. पण सहन केल्यानंतर तुम्ही जे ब्युटी बनणार, तुमची मुलगी तुमची दोघे जण बाजूला पुढे मार्केटमध्ये गेला तर बोलते ही मोठी बहीण, ही छोटी बहीण, आवडेल ना. मग या प्रकारची या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. आता तुमचे दात आहेत, दात गॅनोडर्मा दाताला कळाल्यानंतर काय होतं ते सांग. हे सगळे घटक असतात. दात आतून मजबूत होतात, आतून किडायचे बंद होतात, आतून किडायचे बंद होतात. तर अशा प्रकारे आपल्याकडे ज्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू गॅरंटीने रिझल्ट देणारे आहे, रिझल्ट गॅरंटी देणार आहे. तुम्हाला मी सांगतो की जे आपण बोलतो ना, शरीर फिगर मेंटेनसाठी लोक किती खर्च करतात, जिम करतात आहे का, पार्लरमध्ये मसाज घेतात आहे ना, हे सगळं फिगर मेंटेनसाठी.
आणि प्रत्येकाला आजच्या काळामध्ये 50-50 वर्षाच्या लोकांना पण वाटतं की मला पण माझा फिगर चांगला पाहिजे, की मी 4 माणसामध्ये गेल्यानंतर माझ्या लोकांनी एक वेगळ्या नजरेने पाहिजे असेल. तुम्ही रील वगैरे बघा, रील आज तुम्ही जे रील बघता ना, जे ज्यांचे फिगर चांगले गेलेत ना सगळे 50 आउट ऑफ 50. तुम्हाला तो कुठला आहे दीपक चिजोरी वगैरे तो आहे बरोबर, ते लोक आउट ऑफ 50 आहे. आणि आउट ऑफ 50 वालीची माणसं आहेत ना आज ह्या तुमच्या 22-23 वर्षाच्या मुलांपेक्षा चांगले दिसायला लागले. चांगले दिसायला लागलेत का? अरे त्यांनी अभ्यास केलाय. आता उरलेलं वय आपल्याला चांगलं जगायचं आहे. मग आता उरलेलं वय चांगलं जगायचं, माझं शरीर चांगलं पाहिजे. शरीर चांगलं असं तुम्ही काय पण करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू मी तुम्हाला गॅरंटी देतो, गॅरंटी पैसे परत देण्याची. वस्तू चालू करा, पैसे रिटर्न देण्याची गॅरंटी देतो. परंतु काही अटी आहेत माझ्या. रोजच्या रोज माझ्याशी फोनवर बोलायचं. आज सुरू केलं ना, उद्या सकाळी सांगायचं कालचा कार्यक्रम रोज सांगतात. तुम्हाला मी ही कहाणी जी सांगत आहे असं का होते का असं होते, असं करता करता 15 दिवस महिना गेला, तुम्ही तुमचे डॉक्टर झाला. माझं काम त्या ठिकाणी संपून गेलं. बरोबर आलं लक्षात नाही कशामुळे काय होते बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो की सोपं मंत्र सांगतो. आता कोण आजारी आहे कोण आजारी नाही, पण आपण आजारी का पडतो याच्याविषयी बोला. बरोबर, दात आहेत का, दरवाजा आहे ना, हा दरवाजा आहे. तर पूर्वी आपण दात कोण करायचो कशाने, लिंबाची काडी वगैरे, तेव्हा दात किडायची का नाही. टूथपेस्ट आली, ब्रश आला, तेव्हापासून दात किडायला लागले. खरं का खोटं? पण ते लोक जाहिरात काय करतात, दात तुमचे चांगले राहणार, असं होणार तसं होणार. पण खरं आहे का? जर हे खरं असतं तर अर्ध्या किलोमीटरमध्ये 5 दवाखाने दाताचे नसते. बरोबर आहे का? म्हणजे आज तुम्हाला फसवलं जाते. तर गॅनोडर्मापासून बनवलेली पेस्ट आहे ती तुमच्या दाताचं संरक्षण करणार आहे, हिरड्यांचं संरक्षण करणार आहे. तुम्हाला भाजलं कापलं खर्चलं 72 विकारावरती इमर्जन्सीचा डॉक्टर आहे. दाताची पेस्ट त्याच्यामध्ये मला पेस्ट काढा, ही दाताची पेस्ट. बरोबर, काय प्रॉब्लेम आहे का? नाही. काय असेल तर सांग. म्हणजे विषय बघा लक्षात घ्या. दात आपण मिस्त्री असणारे त्यांचे दात फिरतात का? ब्रश करणारे मिस्त्री असणाऱ्या पिढत नाही, ह्याचे का फिरतात? तर मिस्त्रीपेक्षा मोठा लाभ त्याच्यामध्ये आहे, पेस्टमध्ये आहे. काय आहे त्यांच्या कंपनीला विचारा का होते ते. आम्हाला आमची बळगोट पकडू नका, आपण पकडल्यावर. मिस्त्रीने दात पिढत नाहीत आणि दात कोलगेटने फिरतात. वॅक्सुडन अमुक जी कोलगेट आहे हिंदुस्तान लिव्हर कंपनी, हिंदुस्तानची नाही फॉरेनची कंपनी, नाव दिलं हिंदुस्तान लिव्हर. मग हिंदुस्तान लिव्हरची कंपनी, कोलगेट नावाची कंपनी, पेपरला ॲड आली होती, एक पॅरेग्राफ आला होता की तुम्ही एकदा जर कोलगेट वापरली तर 9 सिगारेटचा आम्ही तुमच्या नाकात नाचत. एक विचार मी जनावरांच्या हाडापासून विचारून नाही, तुम्ही सजेस्ट केलं, सांगितलं की तुम्हाला ही माहिती मिळाली की जनावरांच्या हाडापासून बनते आणि जनावरांच्या हाडापासून बनते. परंतु जी कोलगेट कंपनी आहे ना त्यांनीच तिने बॅन करून त्यांनी बंद करून टाकले. त्यांनी बंद केले, भारताने स्वीकारलेले आहे ना. इटलीवाली काय इटली का कुठली एक केमिकल त्यांनी तिथं बंद केलेलं आहे आणि आता आपल्या कोकणामध्ये फॅक्टरी टाकली. म्हणजे तिकडे जे बंद होतं ना तिकडं चालू, कारण हा कारखाना आहे पैसे कमवण्याचा. 145 करोडची आबादी आहे नाही, ते पैसा जास्त मिळतो. कारण अख्ख्या जगाचं लक्ष आपल्यावर आहे, पैसा कमवण्यासाठी. तर या ठिकाणी आपण काय करतो, आपण जास्त शिकलेलो आहे, आपण जास्त आणणारे, आपण काय करतो दुसरं म्हणजे स्वावलंबन नाही आपल्याकडे. आपण दुसरं आपण तर कोलगेट मी पण वापरतो, पण मी दुसरं काय नाही वापरतो, हेच वापरतो.
ते टॉयलेटचं. आता दुसरी गोष्ट बघा, तुम्ही आता पेस्ट वापरली तर पेस्टवरती असं लिहिलेलं आहे, बरोबर. काही 6 वर्षाच्यापर्यंत मुलांनी वापरू नये, केमिकल आहे. आणि आपण त्यांनी ते जाहिरात करतात, पण तरी पण दात किडतात आणि दातांचे कॅन्सर पण होऊ लागले तर कॅन्सर. तर तरी पण ते लोक बोलतात हमारी पेस्ट ऐसी आहे ना, वसुडो की शाह तरी पण होते. एक अर्धा किलोमीटर मध्ये 5 दवाखाने झाले तरी पण आपण स्वतःला बदले तयार नाही. हा झाला पहिला प्रॉब्लेम. आपण गॅनोडर्माची पेस्ट वापरूया, बरोबर. याच्यावरून तुम्हाला किती घ्यायची, हरभरा एवढी घ्यायची, दाताचं बोटाने करा, ब्रशनी करा, कसं करायचं करा. तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हिरड्यांचे संरक्षण, दाताचं संरक्षण सगळं होतं आलं, बरोबर. त्याच्यानंतरचा भाग आहे साबण. आपण साबणाने आंघोळ करतो, बरोबर आहे ना. आपण वापरतो का वापरतो, कारण आपण कसं माहिती आहे, आपण बोलतो मला स्वतःसाठी नाही त्याच्यासाठी जगायचे. त्या हिरोईनला 30 करोड महिन्याचे मिळतात ना, तिला मिळाले पाहिजे. मग ह्या कंपन्या काय करतात माहिती आहे का, या कंपन्या रिसर्च करतात. या ठिकाणी IT सेक्शनची लोक काम करतात, या कंपन्या IT सेक्शन. एका ठिकाणी काय झालं, कोलगेटचं थोडंसं सेल कमी झाला. कोलगेटचा सेल कमी झाला तर ते सगळे IT सेक्शनचे बसले, कोलगेट सेल पण कमी झाला. आणि एकाने आयडिया सुचवली, एक काम करा ना, ते कोलगेट बाहेर येते ना, ते छोटं झालेले लोक दाबतात ते बाहेरच येत नाही. त्याच्यामुळे काय होतं की कोलगेटचा सेल होत नाही. त्यांनी काय केलं, थोडं होल मोठं केलं. मग त्या दुसऱ्या महिन्यामध्ये टर्नओव्हर वाढला 3%, म्हणजे 3 पट वाढला, म्हणजे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट काय, तुम्ही लक्स साबण वापरताय ना, तर लक्स साबण सगळे वापरतात. ते लोक IT सेक्शनचे लोक बसतात. काय करायचं, हा साबण यात टिकला नाही पाहिजे. 15 दिवस जातोय ना, हा 7च दिवस केला पाहिजे. लोकांना सवय लागली, सोडणार नाही, बरोबर, सोडणार नाही. मग ते टेक्नॉलॉजी, हे इन्फॉर्मेशनवाल्याचे टेक्नॉलॉजी जे आहे IT सेक्शन तेच काम करतात. एखादा भेळवाला बिचारा आपलं पोट भरत असतो ना, हे लोक म्हणतात हीच वेळ आपण जर पॅकेटमध्ये दिली तर कंपनीला परवडेल, भैया गेला मरून. हे IT सेक्शनवाल्याचे वापर झाला, आता आपल्या आयडिया लावतात. बरं, जे आता नवीन आलेलं आहे ना, काय DI आलेले ते यायचं बरबाद करण्यासाठी आलेले. पण बरबाद होण्यापासून जर तुम्ही इथं माझ्या सिस्टममध्ये काम केलं तर बरबाद होणार नाही, लक्षात ठेवा. तर हा जो भाग आहे हे साबण झाला, साबणाचा प्रॉब्लेम आहे. साबणाचा अजून एक गुणधर्म सांगतो तुम्हाला. तुम्ही मार्केटला जो साबण घेताना त्यामध्ये केमिकल चांगलं आहे, केमिकल खूप आहे, आणि तुमच्या फायद्याचं आहे. कारण तुम्हाला एकदम चकाचक दिसायला आवडतं आहे की नाही, चकाचक एकदम साफसुथरून असे त्वचाचे आहे ना, रगडून चांगली दिसते. त्या साबणाने काय होतं, स्वच्छ होता, त्वचा स्वच्छ होती, पण त्वचेमधलं तेल सुद्धा काढून घेतो. आणि त्यामुळे लोकांना असे पांढरे डाग येतात ना, पांढरे डाग येते, सोरायसिस येणे वगैरे, हा प्रकार तोच आहे. कशामुळे, साबणामुळे. पण कोमलता म्हणजे तुमचं ते ऑइल काढणं कोमल राहिलं कुठं. पण हा साबण जो आहे हा आयुर्वेदाच्या राजापासून बनवलेला साबण आहे. आणि या साबणामध्ये एक ऑर्गॅनिक जर्मिनियम नावाचा घटक आहे. ऑर्गॅनिक जर्मिनियम नावाचा घटक आहे. तो घटक काय करतो की तुमच्या त्वचेचा ऑक्सिजन वाढवायचं काम करतो. तुम्ही म्हणता मला 1 मिनिट आंघोळीला पटापटा केली, पाणीवर गेला नाही, काही फरक पडणार नाही. तुम्ही व्यवस्थित आंघोळ केली आणि या साबणाने चेहरा किंवा तुम्ही त्वचा तुमची चांगली गुण काढली तर याच्या अनेक फायदे होतात. याच्यामध्ये विटॅमिन E सुद्धा आहे. विटॅमिन Eची गोळी घेतो ना आपण, ती केमिकलची असते. विटॅमिन E प्युअर आहे. पाम तेल आहे, पाम तेल. हे पाम तेल आतमधल्या रंगामध्ये जातं आणि त्या ठिकाणी रंगामध्ये गेलं पाम तेल आतमध्ये जातं. याच्यामध्ये एक दुसरा घटक आहे, तो आहे पॉलिसॅकराइड नावाचा घटक. आणि हा घटक ज्यावेळेस आतमध्ये जातो ना, आतमधला कचरा बाहेर पडतो. जो घामातून कचरा येतो ना, तो पॉलिसॅकराइड नावाचा घटक पाम तेल बरोबर आतमध्ये जातो आणि आतून काय करतो, कचरा बाहेर काढून घेतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमची त्वचा जी आहे ना, नैसर्गिक त्वचा बनते तुमची. वापरण्याची पद्धत एकच आहे. तुम्ही आंघोळ, हे बघा मी तर बोलतोय, एक तुम्ही फक्त चेहऱ्याची त्वचा जर धुतली ना, चेहऱ्याची, हा साबण मी तर लोकांना सांगत असतो, तुम्ही चेहऱ्यावरती वापरा, पण याने आंघोळ करा. तुम्ही आंघोळ करा. तुम्ही बघा आंघोळ का करावी माणसाने, का करावी आंघोळ का करावी, आपल्या बॉडीमधला जो कचरा आहे, मलमूत्र, घाम कापावाटे बाहेर पडतो आहे ना, आणि घामावाटे पण कचरा बाहेर पडतो. मल बघा, पोटातला कचरा
पोटातला कचरा बाहेर नाही पडला तर मूळव्याध होणार, बरोबर. किडनी या रक्तवाहिन्यातला कचरा नाही बाहेर पडला तर ब्लॉकेज वाढणार, बरोबर का. जर तुमच्या त्वचेतला जर कचरा बाहेर नाही पडला तर सोरायसिस होणार. जिथे घाम येणार तिथे त्या ठिकाणी जखमा येतात माहिती, इथे जखमा होतात, इथे जास्त घाम येतो. इथे ही साईड आहे, या साईडला घाम जास्त येतो, बरोबर. या साईडला बेल्ट असतो, इथे घाम येतो. लेडीज लोक जास्त असे परकर आवळून बांधतात, तिथे पण घाम येतो आणि तिथेच रक्तस्खलन तयार होतं. याच्यामागचं कारण काय की जे त्वचेमधला जो घामावाटे बाहेर आलेला कचरा डिपॉझिट होतो, जाग्यावर थांबतो आणि तिथे त्या ठिकाणी जखमा तयार होतात. आणि एक कांदा सडलेल्या कांद्याच्या टोकरीत ठेवला तर इतरांना सडवतो, तसं एक पिशी सडली की इतरांना सडवते. मग या त्वचेच्या आजाराकडे त्वचेच्या डॉक्टरकडे जातात, त्वचा तज्ञ पाहतात, हे सगळं पाहता. यापेक्षा तुम्ही ह्या साबणाला मी सांगतो आंघोळ करा आणि वेळ असेल तर तोंडाला लावा. तोंडाला 2-3 वेळा लावा आणि आंघोळ याने करा. आंघोळ केल्यानंतर त्वचा अगदी तुमची चांगली राहील. त्वचा तुमची सोरायसिस होणं चांगलं आहे का? डाग पांढरे होणं चांगलं आहे का? कांदवलीच्या एका माणसाला सोरायसिस झाला, त्यांनी 5 वेळा आंघोळ करायचा, 5 वेळा 3 दिवसाला एक साबण घेऊन जायचा. सोरायसिस केला. तुम्हाला बोललं साबणाने केलं का? आपण माझी बोलत गेलो. तू लोकांना सांग याच्यामुळे गेले, मला सांगू मला गॅरंटी नाही देणार. म्हणजे याने आंघोळ करा आणि चेहऱ्याला 2-3 वेळा एकदम छान होणार. दुसरी गोष्ट ही पेस्टबद्दल तुम्हाला सांगितलं, ही पेस्ट जी आहे ना कंटाळून आला. साबण लावल्यानंतर लक्षात ठेवा, हे आपण हळद लावतो, हळद आहे ना, हळद लावून आपण लगेच धुवून टाकतो का? ठेवतो आपण. तसं हा साबण द्या, आरामात आंघोळ करा ना, आंघोळ आरामात करा. तुम्ही सकाळची आंघोळ फास्ट करा, रात्री झोपताना आंघोळ आरामात करा, त्वचेवरती सही राहू द्या. आणि तुम्ही म्हणतात चेहरे अंगावर हे बघा, पूर्ण अंगाला साबण लावला, चेहऱ्याला 2-3 वेळा का लावा? चेहऱ्याला 2-3 वेळा सुंदर दिसण्यासाठी नाही, चष्मा लावू नाही. आश्चर्य वाटलं असेल, चष्मा लागू नाही. रक्तवाहिनी, उपरक्तवाहिनी, केशवाहिनी आणि उपकेशवाहिनी अशा ज्या वाहिन्या असतात एवढ्या पातळ असतात. या पातळ त्या ठिकाणचं टॉक्सिन जर बाहेर पडत नाही ना, टॉक्सिन जर बाहेर पडत नाही आहे तर त्याच्यामुळे चष्म्याकडे डोळ्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉकेज होतात आणि त्यामुळे चष्मा लागतो. त्यामुळे चष्मा लागतो. दुसरी गोष्ट पण सांगतो तुम्हाला की आपली ही त्वचा आहे ना, ही त्वचा याच्या 5 पटीने पातळ ही त्वचा आहे आणि याच्या 3 पटीने पातळ आतमध्ये त्वचा आहे. जेव्हा तुमच्या शरीराची उष्णता वाढते तेव्हा तुमच्या तोंड आलेलं असतं. काय झालेलं असतं? तोंड आलेलं असतं. जर तुम्हाला मासिक पाळी वेळेवर नाही झाली तर चेहऱ्यावरती एवढ्या मोठ्या मोठ्या येतात. मासिक पाळी तुमची निघून गेली, 4 दिवस निघून गेले, ते सपाट होऊन जातात. कारण काय? शरीराला बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधतात. आपले जे टॉक्सिन जे आहे ना, शरीर काय करतं काय म्हणते का, एखादा काटा लावला ना, काटा टोचला ना, शरीराने काटा कधी आतमध्ये घेतलाय ना? शरीर घाम सोडतं, पाणी कधी आतमध्ये घाम सोडते शरीर. आणि तुम्ही पाण्यामध्ये बसता, आतमध्ये घेणार आहे का? नैसर्गिक शरीर. उन्हामध्ये चालला, डोळ्यातून पाणी गार आलं, थंडीमध्ये चालला, डोळ्यातून पाणी गरम आलं. शरीर काय आहे? नैसर्गिक आहे. शरीर आपलं नैसर्गिक आहे. आज तुम्हाला मेथी खाऊशी वाटली, बरोबर, उद्या तुम्हाला गवार खाऊशी वाटली, परवा तुम्हाला वांगं खाऊशी वाटलं. तुम्हाला वांगं कधी खाऊशी वाटलं सांगा बरं? वांगं खाऊ शकतो ज्यावेळेस तुमचं शरीर थंड पडतं ना, त्यावेळेस शरीराला गरमची गरज असते. त्यावेळेस शरीर काय करतं? मला वांगं पाहिजे. वांगं गरम आहे का थंड आहे? मॅडम मी फ्रीजमध्ये थंड होईल का? गुंधर्व बदलणार आहेत का? नाही. गरम ते गरम. ज्यावेळेस शरीर थंड होतं त्यावेळेस शरीर बोलतं मला गरम पदार्थ दे. डॉक्टर बोलतो नको. शरीर थंड होतं, शरीर बटाटा मागतो, डॉक्टर बोलतो नको. बघा प्रॉब्लेम कुठून कसा प्रॉब्लेम होतोय हा तुमच्या लक्षामध्ये आला पाहिजे. कशामुळे? डॉक्टरने सांगितलं. डॉक्टर म्हणजे काय? डॉक्टर काय करतो? डॉक्टर 4 प्रश्न विचारतो. भूक लागते का? झोप लागते का?
पचन होतं का? पोटसाफ होतं का? तुम्ही एक सांगितलं की त्याच्यावर औषध टाकतो, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. आणि त्याच्यामुळे काय होतं, औषधच देतो, प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होतो की तुम्हाला माहीत नाही झोपेची गोळी दिली, तू झोपेची गोळी देतो, तुम्हाला शांत नाही झोप लागते. ज्या दिवशी झोप पूर्ण होते त्या दिवशी तुम्हाला सांगतो खरं का? विचारच केले ना रात्रभर विचार केले, सकाळी उठल्या लगेच शिकू लागले, चला पट दोन एका मिनिटाच्या आतमध्ये. तो दिवस कसा जातो सांगा? तो दिवस कुणावर चिडचिड करता नाही करत, कुणाशी भांडता नाही भांडत, स्वतःचं काम चांगलं करता. म्हणजे कशामुळे काय होते लक्षात घ्या, कशामुळे काय होतं ते लक्षात घ्या. या थेरपीमध्ये 65% प्रोटीन आहे, विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी आहे, B1, B2, B3, B6, B12 आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, क्लोरोफिल आहे, फॉस्फरस, विटॅमिन डी हे विटॅमिन एच आहे, विटॅमिन के भावी आईच्या दुधातल्या जी आहे. म्हणून तुमचं शरीर निरोगी होण्याची गॅरंटी मी गॅरंटी म्हणून काय देतोय, तुमचं शरीर निरोगी होण्यासाठी. तुम्ही स्वीकारलं आणि रोजच्या रोज माझ्याशी बोलला तर तुम्हाला गॅरंटीने बरं करणार, नाही फरक पडला तर पैसे देणार. बरोबर? आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आज मतीला जो आपला जो विषय आरोग्याचा विषय आहे की नाही, आरोग्याचा विषय कुठल्या घरामध्ये बघा, तन्वीचे वडील रिक्षा चालवतात. आता रिक्षाच्या इंजनमधला क्रँक असतो, त्यात गाळा आलेला आहे. पिस्टन असतो, त्यातमध्ये गाळा आलेला आहे. बेरिंग आहे, त्यामध्ये पण गाळा आलेला आहे. बरोबर? जे ऑइल आहे, ऑइल पण खाते इंजन, तरी पण इंजन चाललेलं थांबत नाही. फक्त पहिलं जोरात चालायचं आणि आता हळू. काय चालतं तसं शरीर पण आहे, पहिलं तुमचं जोरात चालायचं आणि आता म्हणजे 22-23 वर्ष तुम्ही म्हातारे झाले. पहिली लोक काय करायची माहिती? पहिली लोक म्हातारी झाली की अशी वागायची आणि आताचे म्हातारे असे. म्हणजे परिस्थिती काय बघा, रियालिटी काय ते समजून घ्या तुम्ही. काय चाललंय नेमकं, कशामुळे काय चाललेलं आहे. तुम्ही जे खाताय, तुम्हाला मी हे नाही बोलणार, हे बघा तुम्हाला हे सांगतो मी, पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजीपाव मी खाऊ शकतो, तुम्ही नाही. कारण विचारा. माझी सिस्टम रेग्युलर आहे, हे काही पोचू शकते, कसंही मला माझ्या जिभेला वाटत ते खाऊ शकतो. मी का खाऊ शकतो? कारण मी 17 वर्षापासून ही थेरपी स्वतः वाटतो. मग आज तुम्ही मला सांगा, पिझ्झा बर्गर सगळं आवडतं यार, पण तुम्ही खाऊ शकत नाही कारण तुम्ही मोठ्या आजाराच्या देतात, मी नाही. तर माझ्यासारखा तुम्हाला सर्व्हिस पाहिजे असेल, तुम्हाला ही थेरपी चालू करून वाट पाहावी लागेल. गडबड करून चालणार नाही, वाट पाहावी लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे चालणार आहे. आता हे सगळं जे आहे सूर्यकांतचं साबण नाही फुलवली. माझा विषय जो आहे ना, माझ्या साबणाचा विषय नाही, मला पूर्ण जागृत करायचे होतं. त्या लोकांनी मला पुढच्या मीटिंगला प्रत्येकाने 5-5, 10 लोक आणले पाहिजे, माझा हा उद्देश आहे. बरोबर? आता तुम्हाला मी हे सांगतो की आज सूर्यकांत सर आहे, ते बोलले मला वेळ नाही, अजून हे अमित सर आहे, मला वेळ नाही. का वेळ नाही आहे? कारण पैसे कमवण्यासाठी 8 तास 10 तास नंतर नोकरी करायची. मी नाही नोकरी केली, काम चालू, पैसे चालू, काम बंद, पैसे बंद, ही कंडिशन आहे. म्हणून माणूस टेन्शनमध्ये आहे, घरामध्ये चिडचिड आहे, कारण बायकोला फिरायला येऊ शकत नाही, सुट्टी मिळाला, फ्रीडम नाही कुठल्या प्रकारे. फ्रीडम कधी मिळणार आहे? घरामध्ये लागणारा पैसा जो आहे, हा पैसा मुबलक असेल तर. बाजूच्या लेडीने 4 तोळे केले आणि मी बोलतोय काय अशी सुंदर दिसते, का बोलतो मी? माझ्या अवकात नाही, त्याच्या अवकात आहे, त्यांच्या अवकात गेली, माझ्या अवकात नाही करू शकत. तर मी कारण काय सांगतोय? अशी नैसर्गिकच पाहिजे, कारण माझ्याकडे पैसा नाहीये, पैसा येण्याचा मार्ग नाहीये. पण जर मला असा मार्ग मिळाला, मी माझे काम करता लोकांशी जी इकडचं तिकडचं बोलतोय, त्या बोलण्यामधूनच माझ्या घरी महिन्याचे
30-40 हजार रुपये आले, दिवसाचे 1000-1500 रुपये आले तर मी घरामध्ये बसलोय, 2 मित्र आले चहा प्यायला, मी त्यांच्याशी बोललो, मला 1000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये आले. बोललो त्याच्याशी, काय नाही केलं, बोललो, त्याला काय विकलं काहीच नाही, त्याच्याशी बोललो, माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आले. नाक्यावरती गेलो, चहा प्यायला 2 लोक तंबाखू खात होते, मी जाऊन उभं राहिलो, तंबाखू खात होतो, मी नाही खात. त्याच्याशी चर्चा केली, माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आले. दुसरीकडे गेलो हॉस्पिटलला, एक मैताला गेलो, मैताला काय झालं, 40 वर्षाचा माणूस कसा केला, त्याच्याशी चर्चा केली, त्याला मार्ग देऊन टाकला, माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये आले. कुठं सत्संगला गेलो, बोलता बोलता चर्चा केली, त्याला वाटलं शरीर चांगलं आहे, आणि मी त्याला सांगितलं शरीराबद्दल माहिती असंच करू आपण, तो तयार झाला, मला माझ्या अकाउंट 1000 रुपये आले. हे काम करण्यास, पैसे मिळवण्यासाठी मी वेगळं काय केलं, आज 23 वर्षाची मुलगी चेअरवर बसू पण शकत नाही, व्यथना चालू आहे तिच्या पाठीमध्ये. आता व्यथना चालू आहे, बसायला होत नाही. आजच्या मुलाची कंडिशन काय झाली ते बघा. अशा मुलांना जर मार्ग मी दिला आणि मला माझ्या अकाउंटमध्ये 1000 रुपये पटकन आले तर आवडेल का मला? तुम्हाला आवडेल का? काय आवडतं? लोकांना चांगलं लोकांचं करून आपल्याला पैसे मिळत आवडत नाही, कसं नाही करत. मंदिरात आहे ना आपण, चांगलंच काम करायचं ना. सदा माझे डोळे जोडो तुझे रूप, माईचे पती सोयनिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे माझं प्रेम सर्व. विठो मावले हाच वर दे, येऊन या राय दे माझ्या, का म्हणे काही नाही मागू, आणि का तुझं पाय सुद्धा सर्व आहे. कोण होतं हे? कोण होतं? तुकाराम महाराज. कोण होते? सावकार. पहिलं कर्ज कोणी माफ केलं? तुकाराम महाराज. सगळ्यांचं कर्ज माफ केलं, सगळं जाणून टाकलं. म्हणजे काम कसं असावं? निस्वार्थी काम असावं, निस्वार्थी काम असावं. आणि तुम्ही हे सगळे बसलेला अचानक 2-3 आले बघा. काय का आला तुम्ही? का आला? तुमच्या संचितामध्ये त्याला होतं संचितामध्ये एकनाथ महाराज बोलतात, आवडीने भावे हरिनाम देशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, पतित लक्ष्मीचा जाणव. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं सुंदरी नाहीसे नाही, जैसी तिथी आहे तैशापरी नाही. कौतुक बाहेर संचिता की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कुठे त्याचा नाश झाला. ज्याच्या संचितामध्ये आहे ना त्याला नाही बोलवलं तरी येणार, बरोबर का? नाही बोलवलं तरी येणार आहे. तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये किती लोक मराठी आहेत आणि महाराष्ट्रीयन आहेत? बोलवते का प्लीज? तुम्ही महाराष्ट्रामधली आहे का पाहुण्या? महाराष्ट्राच्या भूमीमधला असून पाहुण्यासारखं व्यवहार होते ना? बरं आहे का? कुठे? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहून आपले व्यवहार पाहुण्यासारखे होतात. आपण कुणाच्या तरी घरामध्ये मुलं सांभाळतोय, आपण कुणाच्या तरी घरामध्ये भांडी घासतोय, आपण कुणाच्या तरी घरामध्ये जेवण बनवतोय, आपण कुणाच्या तरी गेटवरती वॉचमॅनी करतोय, आपण कुठल्या तरी दुसऱ्यासाठी काम करतोय. मग आपल्या राज्यामध्ये राहून आपण पाहुण्यासाठी व्यवहार झालेत का नाही? मालक बनायची इच्छा आहे का तुमची? आपल्या राज्यामध्ये स्वतः मालक बनायची इच्छा आहे का? आहे ना? मग मी माझ्या बरोबर चालतात का तुम्ही? माझं एक पालक अभियान आहे. पालक अभियानाचा पहिला जो 1 नंबरचा विषय जो आहे, सगळ्या लोकांना आरोग्य देणे. बरोबर? आरोग्य दिल्यानंतर त्याच माणसांना त्यांच्या घरी आरोग्याला लागणारे पैसे मिळवून देणे. तिसरा प्रश्न आहे, अशी यंग ब्लड मुलं जे आहेत त्या मुलांचे प्रश्न सोडवणे. कारण त्यांचे लग्न होण्यासाठी मोठी स्लीप हवी आहे, त्याला सहकार्य करून ती मोठी स्लीप मिळवून देणे. ही जी मी कामं सांगितलेली आहेत, ही कामं समाजासाठी चांगली आहेत का वाईट? तुमचा मुलगा असेल, भावाचा मुलगा असेल, बहिणीचा मुलगा असेल, आज तो 25 वर्षाचा झाला, उद्या तो 26चा होणार आहे, 34चा होणार आहे, त्याचं लग्न होऊ शकत नाही. कारण इन्कम स्लिपच नाही आहे. नोकरी पाहायला येतात, तुझ्या बापाचा इन्कम आहे, तुझा इन्कम काय, तुझी स्लिप दाखव. तो बोलतो मी 12,000 रुपये पगार आला आहे, विटेला जातो आहे, चर्चगेटला जातो आहे, 13,000 रुपये पेमेंट आहे. तुला मुलगी देऊ कशी?
तिला सांभाळणार कसं? ती पण कामाला, तू पण कामाला, झालं सगळं वाटतं. एकमेकाला वेळ नाही, काय नाही, दिवसभर होणार. ते तुम्ही कोणाला देऊ शकत नाही. त्यामुळे मोठी स्लीप पाहिजे. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख अशी पाहिजे. अशी जर तुमच्या मुलांना, भावाच्या मुलांना तुमच्या ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काम करून त्यांना स्लीप देऊ शकता का हो? इथे देऊ शकता, इथे देऊ शकता. तुमचा मुलगा 18 वर्ष, 19 वर्ष, 20 वर्षाचा असेल, नातवावरती ताई जास्त प्रेम असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता, त्याला स्लीप देऊ शकते. कारण तो फक्त मोबाईल खेळणार आहे, त्याचं जीवनच तेवढे. ऑडीची बिडीची जाहिरात येते का टी व्हीला? काय येत नाही? त्यांना माहिती आहे. जे टी व्ही बघतात आणि मोबाईल बघतात ना, मोबाईल आणि टी व्हीला ती येत नाही ॲड. कारण ते बोलतात मोबाईल पाहणारे सतत आणि टी व्ही बघणारे ते फालतू लोक आहेत. फालतू लोक आहेत. कारण त्यांच्यापुढे त्यांना फक्त व्हिडिओ घेऊन टाका, त्यांना लुडो बिडो घेऊन टाका, ते रमी टाका, ते त्यांची अवकात नाही वॉडीची. म्हणून आपल्या मुलांसाठी जर तुम्हाला तुमच्या मुलाची कळकळ असेल तर तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल, रणांगणामध्ये तुम्हाला उतरावं. तुमच्या मुलाची कळकळ, तो मुलगा काही करणार नाही. पूर्वी मुलं होत नव्हती म्हणून वंश बुडत होता आणि आत्ता मुलाची लग्नच होत नाही म्हणून वंश बुडायची वेळ आली. तर या सगळ्या समाजाच्या कार्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर येत असाल तर मी तुम्हाला पर्याय सांगू शकतो. ज्याला हे पर्याय पाहिजे असेल, किती लोक मला पाहिजे या ठिकाणी हा पर्याय आवडेल. आपल्या स्वतःचा मुलगा असेल, भावाचा असेल, बरोबर, पुतण्या असेल, तर मी तुम्हाला तो पर्याय देऊ शकतो. तो पर्याय आणि एकदम सोपा आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी तुम्हाला जी वस्तू देणार आहे तो आजार बरा करणारी वस्तू. काय करणार आहे? आजार. इथे किती लोक बसतात त्यांना पित्त, ॲसिडिटी पण नाही, मोठे आजार पण नाही, असे कोण आहेत का याच्यामध्ये बसलेले? सगळं एक तो वेळ सांगा मला, एक माणूस दाखवा की मला काय देईल. त्या लहान मुलाने सांगावं, जळजळ होत नाही का बाळांना? जळजळ होते म्हणजे एवढं लहान मुलं आहे तर ती मोठं होणार आहे का? तसंच राहणार आहे, होणार आहे ना, त्याला त्रास होणार आहे. मग मी तुम्हाला सांगतो, आजार बरे करण्यासाठी तुम्हाला कुठे जायला लागतं? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये काय होतं? पैसे द्यावे लागतात, बरोबर. ते पैसे दिले तुम्हाला परत येतात का? नाही. मग जर मी तुम्हाला हे आजार बरं होण्याची गॅरंटी दिली आजार बरं होण्याची, आणि तुम्ही बरे झाला, तुम्ही छुडे चूप राहणार आहे का? बाजूला सांगतात का? सांगाल ना. मग आजपर्यंत एक ड्रेस मटेरियल तन्वीने घेतलं, बाजूवाल्याला सांगितलं, त्यांनी अजून लोकांना सांगितलं. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक तन्वीने काय केलं, इथं तन्वी आहे, तिने एका माणसाला सांगितलं, एका मुलीला सांगितलं, ड्रेस मटेरियल खूप छान आहे, तो स्टेशनमध्ये रॉयल दुकाने ना तिथून आणलं. हो छान छान, मी पण जाणार गेली. आता या दुसरीने आणली, हिने आणला ड्रेस, हिने काय केलं, दोघींनी तिला विचारलं. कुठे विचारलं? दोघींनी विचारलं. ते बोलले चांगलं आहे, ते पण खरेदी करायला गेले. आता ह्या दोघींनी अजून लोकांना सांगितलं. प्रत्येक मैत्री मुलींनी दोघांना सांगत गेले. या ठिकाणी 4 ते 8, 16, 32, 64, 128, 256, 512, 1024, 2048 आणि 4096. पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा. 12 आठवड्यामध्ये एवढ्या मुली गेल्या. 4000 मुली गेल्या. 4000 मुली गेल्यामुळे झालं काय की या दुकानदाराची झाली विक्री. काय झाली? विक्री. आणि तन्वी काय केली त्या ठिकाणी, मी तुमच्याकडे एवढ्या मुली पाठवली, 1 पाठवली, 2 पाठवले, 4 पाठवले, 8 पाठवले, 10 पाठवली, आणि मग आता मला फुकट द्या ना, आम्ही का देऊ? बोलला ना. परंतु या सिस्टममध्ये तुम्ही बरे झाला आणि 2 लोकांना हा मार्ग द्या. त्या लोकांनी 2 लोकांना मार्ग दिला.
तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला 30,000 रुपये महिना येऊ शकतो. किती हजार रुपये? पण आतापर्यंत फुकट सांगितलं, आता विकत सांगा. आतापर्यंत फुकट सांगितलं, फुकट सांगितलं म्हणजे कपडा ते तू ड्रेस घे, मी घेतला चांगला ते फुकट सांगितलं. पण हे आपलं जे औषधी जे आहे याचं तुम्ही मार्गदर्शन, तो माणूस तुम्ही काय करायचं, विकत सांगायचं. विकत सांगायचे म्हणजे काय सांगायचे, ही वस्तू माझ्याकडेच भेटती, माझ्याकडे घेऊन जा. आणि हा आमच्या डॉक्टरांचा नंबर आहे आणि त्यांना तुम्ही फोन करा, कसं खायचं ते विचार. सोपं आहे का, अवघड आहे? हां, सोपं आहे ना. तुम्ही मला माझी मैत्रीण रत्नागिरीला आहे आणि तिला असं असं होते, काय करायचं सर? मी काय बोलतो, पैसे पाठवले पैसे मी पोस्टामध्ये टाकून दिलं, स्पीड पडली. तिसऱ्या दिवशी गेली ती पण मोबाईलवरती बोलायला लागली. आणि संध्याकाळी आपला प्रोग्राम असतो 8 वाजता 8:30 वाजता मोबाईलवरती. सगळ्या प्रोग्रामला सगळी लोक बसली, माहिती मिळालं नाही. मग या सिस्टममधून ज्याला ज्याला काम करायचं असेल, ज्याला काम करायचं असेल, मी त्यांनी सांगितलं म्हणजे जे तुम्ही ID काढाल, ID आता ID किती रुपये लागतात? ID एक डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची तुम्हाला ह्या एरियातली एखाद्या भांड्याच्या कंपनीची, टॅक्सीच्या कंपनीची, किती पैसे भरावे लागतील? डिस्ट्रीब्युटर पण 5 लाख 10 लाख 20 लाख आहे ना, बरोबर? मग या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरशिपला 0 पैसे लागले तर 1 रुपया सुद्धा लागणार नाही. डिस्ट्रीब्युटर झाला, डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर तुम्ही स्वतः वापरलं, स्वतः वापरायला तुम्हाला संधी मिळाली, स्वतः वापरले, स्वतः बरे झाले. आणि त्या डिस्ट्रीब्युटरशिपचा जो ID जो आहे त्या ID नुसार, ID म्हणजे तुमचं लायसन्स झालं आणि त्यानंतर तुम्ही लोकांना सांगाल आणि तुम्ही तेव्हा काय होणार, तुम्ही खर्च केलेले रिटर्न येणार तुम्हाला, रिटर्न येणार. तुम्ही 4,000 खर्च केले, तुम्ही प्रचार केला, भाजी घ्यायला गेला, इकडे गेला, तिकडे खरेदी लोकांना सांगितलं, त्यांनी तुमच्या मार्फत घेतलं, तुम्हाला ते पैसे रिटर्न मिळाले. मग तुम्ही 0 पैशावर तुमचं पेशंट बरोबर करू शकता, स्वतः बरोबर शकता. असा मार्ग आहे. आणि हा मार्ग मी तुम्हाला सांगतो की एखाद्या जर प्रामाणिकपणे कुणाला हे काम करायचं असेल, काम करण्याची पद्धत सांगतो. आपण शाळेमध्ये गेलो, शाळेमध्ये गेल्यानंतर आपलं सगळं येतं का हो? हां, गोल काढायला सांगितलं तर गोल येतं का? गोल पण येत नाही आपल्याला ना. आपण मग आपण असं करतो, असं आहे का नाही? बरं, तुम्ही माझा नंबर घेतला, त्यांना काय व्याधी कुणाला आहे त्यांना दिला, त्यांना सांगितलं मी हेमलतानी, त्यांनी मला सांगितलं हेमलतानी मला दिलेले आहे नंबर. हेमलता फोन ते घाटकोपरीची ओके ओके काय होतं तुम्हाला असं असेल, मग तुम्हाला खर्च किती आहे? 1200 रुपये, बरोबर? 1200 रुपये द्यायचे. मग 1200 रुपयाचं त्यांना देऊन टाकलं, पाठवून दिलं. यांना काय मिळालं? यांना मिळाले पॉईंट आणि या पॉईंटचं त्यांना महिन्याचा आला बोनस. अशी सिस्टम. यासाठी तुम्हाला पैसे लावायची गरज नाही. तर हा जो या आता तुम्हाला सांगतो पुढच्या शनिवारी मॅडम, पुढच्या शनिवारी होऊ शकतं. हां, नाही विचार आहे सध्या स्थापनेचा कार्यक्रम चालू. आणि मी काय म्हणतोय, कोणी म्हणलं ना शनिवारी आपण प्रोग्राम घेऊया. सेकंड सॅटर्डे, दुसरा किंवा चौथा शनिवार म्हणाली, पण पुढच्या मी महिन्यात सर्वांना एक प्रश्न विचारू का? इथे बाजूला प्रायव्हेट क्लास चालू आहेत का? प्रायव्हेट क्लास चालू आहेत का? प्रायव्हेट क्लास